चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. श्री स्वामी समर्थ. बीज मंत्र. ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम. बीज मंत्र म्हणजे काय? जे तारतात. मंत्र सृष्टीची निर्मिती ज्या बीज तत्वाने झाली ते तत्व म्हणजे ओंकार. तो अनाहत आहे. ओम हा मूळ नादातून साकारला आहे. मूळ नाद हा नियंत्याचा नाद आहे. नादाला अ उ म असा आकार दिल्यानंतर तो ओंकार साकारला गेला. आकार दिला म्हणजे त्या त्रिगुणात्मक नाद लहरीतून जे काही निर्माण होईल ते उत्पत्ती व स्थिती व लय या अवस्थेतून जाईल. यानंतर आकाश, वायू व तेज या तत्वातून सृष्टीची निर्मिती झाली. सबब सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीवांना तिन्ही तत्वातून जावे लागते. या तीन अवस्थेत दडलेले आहे ते मूळ तत्व म्हणजे स्थित्यंतर. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे या कारणास्तव हे जाणले पाहिजे की जी कोणती सजीव निर्जीव अवस्था आपण पाहू तिची पूर्वीची अवस्था वेगळी असलीच पाहिजे. तसेच त्या सजीव अगर निर्जीवाला आहे त्यापेक्षा वेगळी अवस्था प्राप्त होणारच आहे. कारण पूर्वीच्या अवस्थेतील नको असलेले गुण त्यातून सुधारित अवस्था प्राप्त करीत आहे. हा निसर्गाचा गुण आहे. उदाहरणार्थ, एक पेशी जीवाच्या निर्मिती पूर्वी जल निर्माण झाले होते. त्या जलात जलपर्णी होत्या. त्याचे रूपांतर झुडपे, झाडे, वृक्षवल्ली यात झाले. कालांतराने जंगले, अरण्ये निर्माण झाली व मोठमोठ्या वृक्षांचे रूपांतर मोठ्या ओंडक्यात झाले. ती ओंडकी भूगर्भात गाडली जाऊन भूगर्भ, ओंडके व उष्णता यातून ओंडक्याचे रूपांतर कोळशात झाले. ज्या कोळशात भूगर्भातील विविध खनिज द्रव्ये त्याचे रूपांतर विशिष्ट कोळशात झाले. हजारो वर्षानंतर वृक्ष व भूगर्भ विविध तऱ्हेची रत्ने निर्माण झाली. त्यातील जास्त मोलाचे रत्न म्हणजे हिरा. यातून हे स्पष्ट होते की वृक्ष, भूगर्भ, तापमान, दाब इत्यादीतूनच रत्नांची निर्मिती होत असते. म्हणजेच प्रत्येक अवस्थेतील कमी दर्जाची तत्वे त्यागत गेल्यास उच्च प्रतीची अवस्था प्राप्त होत असते. या तत्वावरच सृष्टीची निर्मिती झाली आहे. मानव हा सृष्टीतील एक घटक. त्यालाही नियम लागू आहेत. पण नियत्याने मानवाला आपले स्वरूप दिले आहे. ते स्वरूप म्हणजे नियंत्याचे अतिसूक्ष्म स्फुल्लिंग, ज्याला आपण आत्मा, प्राण, चैतन्य, सोल इत्यादी नावाने ओळखतो. पण हे स्फुल्लिंग नियंत्याचे रूप असल्यामुळे त्याला स्वतःचे असे गुण आहेत. जसे तो स्फुल्लिंग सर्व मानवात एकाच स्वरूपात असतो, तो स्फुल्लिंग नियत्याच्या वायू, तेज या मूळ तत्वाशी निगडित असतो. तो स्फुल्लिंग परत नियंत्याप्रत जाण्याच्या प्रयत्नात असतो. परत जात असताना तो तेवढाच शुद्ध असावा लागतो. अन्यथा विशुद्धता त्याला गुरुत्वाकर्षणामुळे खाली ओढत असते. मानवी देह हा पूर्ण सृष्टीच्या नियमाप्रमाणेच वागत असतो. स्फुल्लिंग हे ती तत्वे मानित नसते. एकाची ओढ वर जाण्याची तर दुसऱ्याची ओढ खाली खेचण्याची. यातून मार्ग काढण्यासाठी नियंत्याने मानवाला शब्द या माध्यमाची देणगी खास म्हणून दिली आहे. या माध्यमाचा योग्य उपयोग केल्यास देहातील विशुद्धता क्षीण होऊन लोप पावू शकते. दुरुपयोगाने नियोजन केले असून त्याचा शोध घेतल्यास नियंत्याचे स्वरूप जे आत्मा या रूपात मानवी देहात स्थित आहेत त्याची जाण होऊ शकते. त्यासाठी बीजमंत्राचे पुनश्चरण करणे हा सोपा मार्ग. बीजमंत्र, एकाक्षरी मंत्र ओम किंवा श्री, म्हणजेच द्विअक्षरी मंत्र द्राम. द्राम म्हणजे निर्गुण, निराकार, पूर्ण ब्रह्म, पूर्ण अवतार, दत्तरूप म्हणजे द्राम. बीजमंत्र स्मरण केल्यावर साधनेत प्रगती होते. हे कसे ओळखावे? राग येत नाही. कोणी जन्माला आला त्याचा विशेष आनंद होत नाही. कोणी मेला तरी फारसं दुःख होत नाही. थोडक्यात लाभालाभो जयो विजयो. दुसऱ्याचे गुण जास्त कळतात, स्वतःतले दोष जास्त कळतात. लोकांबद्दल जास्त प्रेम वाटते. ऐहिक सुखाची लालसा कमी होते.
धार्मिक ग्रंथ वाचावेसे वाटतात. रोजची देवपूजा ही आवडीने करावीशी वाटते. बीजमंत्र जप सोडू नये असे वाटते. बीजमंत्र वैखरी वाणीतून मध्यमा वाणीत येतो. आपोआप जप होतो. स्वप्नात पितरांचे आत्मे येत असतील तर ते येणे बंद होते. स्वप्नात मंदिरांचे कळस, देवांच्या मूर्त्या दिसतात. कधी कधी दिव्य सुगंध येतो. ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.